कोणता चॅप्टर पाहणार आहेत आज आपण? मिठाचा शोध. मिठाचा शोध. फार फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. इतक्या पूर्वीची की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे आणि कंदमुळं खाऊन पोट भरत असे. शिकार करून प्राण्यांचं मांस खात असे. त्याला अन्न शिजवून किंवा भाजून खाणं हे माहीत नव्हतं. इतकंच काय, पण तो मुळं खात असे, तीही तशीच अळणी म्हणजे मिठाशिवायच. आज आपण एखादा पदार्थ मिठाशिवाय खाऊ शकणार नाही, पण त्या काळी मीठ. आता कधीची गोष्ट होती? खूप वर्षापूर्वीची, म्हणजे खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे. ही गोष्ट इतक्या पूर्वीची आहे की त्या काळी माणूस कुठे राहत होता? गुहेत. जंगलामध्ये गुहा असायच्या. त्या गुहेमध्ये माणूस राहत असायचा. माणूस तेव्हा कशाने पोट भरायचं आपलं? कंदमुळे खाऊन पोट भरत असे आणि प्राण्यांचं मांस खाऊन पोट भरत असे. त्याला अन्न शिजवून भाजून खाणं हे सुद्धा माहीत नव्हतं. अन्न हे शिजून खायचं असतं किंवा भाजून खायचं असतं हे सध्या त्या काळी मानवाला माहीत नव्हतं. कंदमुळे पण तो माणूस काय करायचा? तसेच खायचा. त्यांना अळणी, त्याला मीठ नव्हतं, काही नव्हतं. म्हणजे इतक्या पूर्वीची ही काय आहे? गोष्ट आहे. एके दिवशी असं जंगलामध्ये भटकताना एका आदिमानवानं काही हरणांना ठराविक जागी एका झाडाच्या मध्यपाशी असणाऱ्या दगडांना चाटताना बघितलं. बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं निरीक्षण केलं. त्याला खूप आश्चर्य वाटलं. मग त्याच्या मनात कुतूहल जागृत झालं. काय असेल बरं हे? ही हरणं रोज का बरं या जागी हे दगड चाटतात आणि आपण बघूया चाटून. आता काय झालं? एके दिवशी काय झालं? असं जंगलामध्ये आदिमानव भटकत होता आणि भटकत असताना त्याला काय झालं? ठराविक ठिकाणी हरणं का बरं येत आहेत आणि त्या दगडांना चाटतायत? रोजच हरणं येत आहेत. का बरं रोजच हरणं येऊन त्या दगडाला चाटत असतील असं त्या मानवाला वाटलं आणि त्याला काहीतरी आश्चर्य वाटलं, कुतूहल वाटलं. म्हणून त्यानं काय ठरवलं की आपणही काय करून बघूया, तिथे जाऊन बघूया. त्या दगडावर आपण काय करूया? जाऊन बघूया नेमकं काय आहे त्या दगडामध्ये, असं तो आदिमानव म्हणला. त्याच्या मनात शंका आली आणि लगेच शंकेचं समाधान करण्यासाठी त्यानं तेच दगड चाटून पाहिले. तर काय वित्त, एक वेगळीच पण मजेदार चव त्याच्या जिभेवर रेंगाळायला लागली. त्याला ती खूप आवडली. तो रोज त्या जागी येऊन तो दगड चाटू लागला. तो दगड म्हणजे काय होतं हे माहीत आहे का तुम्हाला? तो होता खनिज मिठाचा दगड. खनिज मीठ म्हणजे त्याला आपण सैंधव मीठ म्हणतो. आता त्याच्या मनात शंका आली आणि शंकेचं त्यानं लगेच, आता आपल्या मनातही एखादी शंका आली तर आपण लगेच दुसऱ्यांना प्रश्न विचारतो का नाही? हे असंही मग ते कशामुळे? तर तसंच त्यानं काय झालं? त्याच्या मनामध्ये एक शंका आली आणि त्याचं शंकेचं त्यानं समाधान म्हणून त्यानं लगेच तो दगड काय केला? चाटून बघितला. आणि चाटून बघितल्यानंतर त्याला चव काहीतरी वेगळीच लागली. आपण इतक्या दिवस जे अळणी पदार्थ खातोय, अळणी काहीतरी खातोय, म्हणजे त्याला मीठ खाल्ल्यानंतर काहीतरी वेगळी चव लागली आणि त्याला ती चव इतकी आवडली की खूपच आवडली. आणि तोही काय करायचा? तो दगड रोज चाटायचा. तो दगड म्हणजे काय होतं? खनिज मीठ होतं. आणि त्यालाच आपण काय म्हणतो सध्या? सैंधव मीठ म्हणतो. त्यानंतर त्याला एक युक्ती सुचली. त्या दगडाचे त्यानं तुकडे केले. ते तुकडे आपल्या गुहेत नेऊन ठेवले आणि कंदमुळे खाताना रोज थोडा दगड चाटू लागला. त्याला आता जेवणात खूप मजा येऊ लागली. हाच दगड फळं खातानाही तो चाटू लागला. असे खूप दिवस गेले आणि एके दिवशी ते तुकडे संपले. मग त्यानं आधीच्या जागेवर आणखी एक दगड आणले, पण त्या दगडांना पूर्वीची चव नव्हती. मग त्या आदिमानवाला पुन्हा बेचव अळणी जेवण खाणं भाग पाडू लागलं. आता त्याला शांतपणे बसून राहावेना. त्या दगडाचा शोध घेण्याचा त्यानं खूप प्रयत्न केला, पण तो दगड काही त्याला मिळाला नाही. आता काय बरं करावं असा विचार करताना चालत तो त्या जंगलाच्या टोकापाशी, म्हणजे जिथे जंगल संपतं अशा जागेवर येऊन टेपला. त्यानंतर काय झालं? त्याला एक युक्ती सुचली. त्या दगडाचं त्यानं काय केले? तुकडे केले आणि ते तुकडे करून ते आपल्या गुहेत घेऊन गेला आणि थोडा दगड तो काय करू लागला? रोज चाटू लागला. कंदमुळे खाताना, जो कंदमुळे खात होता त्या कंदमुळे खात असताना ते कंदमुळे खायच्या सोबत तो दगड काय करायचा? रोज चाटायचा. आता त्याला जेवणात रस, म्हणजे खूप त्याला ते जेवण आवडू लागलं. त्या जेवणात त्याला रस येऊ लागला. हाच दगड फळं खातानाही तो चाटू लागला. आता हाच दगड तो काय करू लागला? नंतर फळे खातानाही चाटू लागला. अनेक असे खूप दिवस गेले. एके दिवशी काय झालं? मग तो दगड संपला आणि संपल्यानंतर तो काय झाला?
त्यानं पहिल्या ठिकाणाहून जो दगड आणला होता तिथूनच तो दगड आणला, पण त्याला त्या दगडाची चव होती का? नाही. संध्या व मिठाची चव होती का? नाही. मग त्यानं काय केलं नंतर, तो न खूप म्हणजे त्याला काही शांत बसवत नव्हतं, कारण त्याला आता कंदमुळे किंवा फळे असे बेचव लागत होते, त्याला चव लागत नव्हती. मग त्यानं काय केलं, त्याला शांत बसवत नव्हतं. त्यानं खूप शोधलं आणि त्याला तरी पण त्याला काय झालं, ते दगड सापडला नाही. असं शोधत असताना तो काय झाला, नंतर त्या जंगलाच्या शेवटच्या टोकाला पोहोचला. त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती. ती खूप लांबवर पसरलेली होती आणि त्या मातीनंतर पाणी खूप लांबवर पसरलं होतं की जिथे जाणं शक्यच नव्हतं. त्याला पुन्हा कुतूहल वाटलं. आता काय झालं, त्याला नंतर पुढे काय दिसलं, एक वेगळ्या प्रकारची माती, आपली माती आहे त्या मातीपेक्षा थोडी काहीतरी वेगळी माती त्याला तिथे दिसली. ती खूप लांबवर पसरलेली होती आणि त्या मातीनंतर पाणी खूप लांबवर पसरलं होतं की तिथे जाणं शक्यच नव्हतं. त्याला पुन्हा कुतूहल वाटलं. आता ती माती कशी होती, लांबवर होती आणि त्या मातीनंतर काय होतं, पाणी होतं. तिथपर्यंत जाणंही काय होतं, शक्य नव्हतं. नंतर त्याला परत काय झालं, कुतूहल वाटलं. ते लांबवर पसरलेलं पाणी म्हणजे होता अथांग समुद्र आणि ती वेगळ्या प्रकारची माती म्हणजे वाळूंनी भरलेल्या समुद्राचा किनारा, जो या आदिमानवानं प्रथमच पाहिला होता. आता तो लांबवर पसरलेलं पाणी म्हणजे काय होतं, समुद्र होता. अथांग मोठा समुद्र होता आणि वेगळ्या प्रकारची माती म्हणजे काय होतं, वाळू होती. तो चालत त्या समुद्राच्या पाण्यात गेला आणि काय आश्चर्य, ते पाणी त्याच्या हातापायांना झोंबू लागलं. का माहीत आहे, आधी मानवाच्या हातांना आणि पायांना बरंच खरचटलं होतं. जंगलातले काटे कुटे दगड यामुळे पायांना बऱ्याच जखमाही झाल्या होत्या. त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे झोंबणं सुरू झालं. त्याला आश्चर्य वाटलं, कारण नदीचं पाणी तर त्याला माहीत होतं. त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे झोंबणं सुरू झालं. त्याला आश्चर्य वाटलं, कारण नदीचं पाणी त्याला माहीत होतं, पण ते असं कधी अंगाला झोंबलं नव्हतं. मग त्यानं त्यावर विचार करायला सुरुवात केली. त्यानं थोडं पाणी पिऊनही पाहिलं आणि काय आश्चर्य, ती चव त्याला ओळखीची वाटली. त्याला खूप आनंद झाला. खनिज मिठाचा तो दगड त्यानं चाटला होता, तशीच चव या पाण्याची होती. आता काही चालत ते समुद्राच्या पाण्यात गेल्यानंतर त्यानं समुद्र बघितला, ते पाणी बघितल्यानंतर काय झालं, तो त्या पाण्याकडे गेला. त्याला आश्चर्य वाटलं की खूप मोठं पाणी, वेगळ्या प्रकारची माती, म्हणून तो त्या पाण्याकडे गेला. आता ते पाण्यामध्ये गेल्यानंतर काय झालं, त्या पाणी त्याला हातापायांना झोंबू लागलं. का माहीत आहे, कारण आधी मानवाच्या हातापायांना बरंच खरचटलेलं होतं. म्हणजे ते जंगलात होता, जंगलात चालताना म्हणजे ते जंगलातच असल्यामुळे त्याच्या हातापायाला काय झालं, झाडाझुडपांनी खूप खरचटलेलं असेल. जंगलातले काटेकुटे दगड यामुळे त्याच्या पायांना जखमाही झालेल्या होत्या. त्यावेळेस चप्पल वगैरे काही नसणार, अनवाणी चालत असणार, त्यामुळे त्याच्या पायाला खूप जखमा झालेल्या होत्या. त्यामुळे समुद्राचं पाणी त्याला झोंबू लागलं. का त्याला आश्चर्य वाटलं, कारण आपण ज्यावेळेस नदीच्या पाण्यानं हातपाय धुतो त्यावेळेस आपल्याला काहीच होत नाही. मग आता का आपण इथं हातपाय धुतोय तर आपल्या अंगाला झोंबतंय, ह्याचं त्याला काय झालं, आश्चर्य वाटलं. मग त्यानं काय केलं, नंतर ते पाणी पिऊन पाहिलं, कारण ह्या पाण्यामध्ये वेगळं काय आहे म्हणून त्यानं काय झालं, ते पाणी पिऊन पाहिल्यानंतर त्याला त्या पाण्याची चव वेगळीच लागली. जसं तो नदीच्या पाणी पितो तशी त्याला ती चव लागली नाही, काहीतरी वेगळीच चव लागली. आणि ती चव त्याला काय झाली, त्या मानवाला ओळखीची वाटली. कारण त्यानं काय केला होता, ते मिठाचे जे दगड होते, ते दगड काय केले होते, त्यानं चाटलेले होते किंवा खाल्लेले होते. तशीच ह्या पाण्याची चव आहे असं त्यांना वाटलं. मग त्यानं विचार केला, जेवण म्हणजे कंदमुळं, ती खाताना अधूनमधून हे पाणी प्यायलं तर आपण ते काही त्याला जमेना. ती चव त्याला हवी होती. ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य होत नव्हतं. काय बरं करावं. मग पुन्हा त्यानं विचार करायला सुरुवात केली. आता काय झालं, मग त्यानं विचार केला, जेवण म्हणजे कंदमुळं, ती खाताना अधूनमधून हे पाणी प्यायलं तर, पण ते काही शक्य होतं का, कारण ते पाणी गुहेपर्यंत नेणं शक्य होतं का, नाही, शक्यच नाही. ते पाणी गुहेपर्यंत नेणं शक्य नाही. मग ते काय केलं त्यानं, नंतर त्याला ती चव पाहिजेच होती, पण जी चव थोडीशी खारट चव त्याला काय होती, पाहिजेच होती. मग त्यानं काय केला, विचार करायला सुरुवात केली, आता आपण काय करावं बरं. त्याला एक युक्ती सुचली. त्यानं समुद्रकिनाऱ्यावर जरा लांब एक खड्डा खणला, त्यात समुद्राचं पाणी साठवलं. मग उन्हामुळे त्या पाण्याची वाफ झाली आणि त्या वाफेतले पाण्यातले क्षार म्हणजे सध्याचं आपण खातो ते मीठ त्या खड्याच्या तळाशीच राहिलं. मग त्या आदिमानवाला ते सहज आपल्या गुहेत नेता आलं. यानंतर आदिमानवाच्या जेवणाला मस्तच चव आली. आता काय झालं, त्याला एक युक्ती सुचली. त्याला काय झालं, काय त्यानं विचार केल्यानंतर त्याला एक युक्ती सुचली, आयडिया आली की आता आपण काय करू, हे पाणी काय करू, एका खड्ड्यामध्ये साचवू. आणि ते खड्ड्यामध्ये पाणी साचवल्यानंतर काय झालं, ते उन्हामुळे त्या पाण्याची वाफ झाली आणि त्या पाण्यातले क्षार काय झाले,
त्या पाण्यातले एक क्षार म्हणजे मीठ, आणि ते मीठ काय झालं तसंच खाली राहिलं आणि त्याच्या जेवणाला काय झाली मग आत्ताच, म्हणजे ते मीठ म्हणजे काय, जे आत्ता आपण काय खात होतो ते मीठ आहे, आणि त्याच्या जेवणाला काय झाली एक वेगळी चव आली, मग त्याचं जेवण काय झालं मस्त चवदार झालं. ठीक आहे, विचारू क्वेश्चन. हो. एका वाक्यात उत्तरे द्या. पूर्वीच्या काळी माणूस कुठे राहत होता? पूर्वीच्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत होते. आदी मानवाने हरणांच्या कोणत्या गोष्टीचे खूप निरीक्षण केले? हरणे ठराविक जागे एका झाडाच्या बुंदापाशी असलेल्या दगडांना चाटत या गोष्टीचे अधिमानवाने खूप दिवस निरीक्षण केले. व्हेरी गुड. खनिज मिठाला आपण काय म्हणतो बरं? खनिज मिठाला आपण स्वदैव सैंदैव मीठ म्हणतो. माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले? माणसाने समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून जरा एका खड्ड्यात साठवले. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं डॉट डॉट केलं, त्याला खूप डॉट डॉट वाटलं. निरीक्षण आश्चर्य. व्हेरी गुड. कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा डॉट डॉट चाटू लागला. दगड. त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती. ते पाणी त्याच्या डॉट डॉट नेणंही त्याला शक्य होत नव्हतं. गुहेपर्यंत. आता का ते सांगा. आधी मानवाने दगड चाटून पाहिला. का पाहिला? काही हरणे एका झाडापाशी बुंदापाशी असलेल्या दगड चाटताना आदिमानवाने पाहिले, म्हणून कुतूहलाने आश्चर्याने त्यांनी दगड चाटून पाहिले. समुद्राचे पाणी आधी मानवाच्या हातापायांना झोंबू लागले. का झोंबू लागले? आधी मानवाच्या हातापायांना खरतर जखमा झाल्या होत्या, म्हणून समुद्राच्या क्षारयुक्त पाणी आधी मानवाच्या हातापायांना झोंबू लागले. समुद्र किनाऱ्यावर आधी मानवाने लांब खड्डा खणला. समुद्रकिनारी आधी मानवाने लांब खड्डा खणला, कारण त्याला समुद्राचे पाणी त्यात साठवायचे होते. आता तुमचे अनुभव लक्षात घेऊन सारणीत योग्य नावे लिहा. कच्चे खाल्लेले पदार्थ. कोणकोणते कच्चे खाल्लेले तुम्ही पदार्थ? फळ. कोणकोणते कच्चे पदार्थ खाल्ले? मुळा. गाजर. भाजून कोणते कोणते खाता तुम्ही? पापड, भाकरी, शेंगा. आणि शिजून खाल्लेले पदार्थ कोणकोणते? बटाटा, कोबी, वांगे. आता कोणकोणते पदार्थ कच्चे खाणे अधिक चांगले असते? कोणते पदार्थ? गाजर, काकडी, बीट, आणखी कारलं म्हणजे खातात कोणी कोणी. कारल्याचं ज्यूस पितात, खात नाही शक्यतो. म्हणजे जे आपण सलाड म्हणतो थोडक्यात, ते पूर्ण काही कच्चं खाणं चांगलं. हिरव्या पालेभाज्या पण कच्च्या खाल्लेल्या चांगल्या. आता हा खेळा. डोळ्यांवर रुमालाची पट्टी बांधा. नाकाने वास घ्या. पदार्थ ओळखा. त्यांची चव कशी असते ते लिहा. आता आपण हे खेळ तर नाही आपल्याला जमणार. आता इथं काय बघ, मिरचीची तिखट. म्हणजे आपल्याला बघून कोणकोणते. आवळा कसा असतो? तुरट. कारले कडू. चिंच आंबट. आणि मसाला तिखट. आता समानार्थी शब्द लिहा. जंगल. जंगल. रान. झाड. वृक्ष. लांब. दूर. दिवस. दिन. समुद्र. सागर. पाणी. जल. आता खालील शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा. निरीक्षण करणे. वाक्य. मोजेने काढलेल्या चित्राचे बाईने निरीक्षण केले. आता कुतूहल वाटणे म्हणजे काय? आधी सांगायचं. कुतूहल वाटणे म्हणजे काय? कुतूहल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे. हां. आणि अंगाला झोंबणे म्हणजे काय? अंगाला झोंबणे. अंगाला चुरचुर करणे किंवा त्याचा त्रास होणे. सांग. कुतूहल वाटण्याचा वाक्यात उपयोग सांग. प्राणी संग्रहालयातील कोणते प्राणी पाहायला मिळतील याचे शास्त्रज्ञांनी कौतुक केले. आपण बोलताना असं नीट बोलायचं की ज्याला का नाही मी तुला प्रश्न विचारलाय तर त्याचं मला असं उत्तर समजलं पाहिजे. इतकं तुटक बोलायला की त्याचं मला काही समजत नाही. ठीक आहे. चल, समजला धडा? नक्की.